Myself, Assistant Professor D.S. Kamble. The next topic is insurance claim. The meaning of the insurance claim is a business concern is always faced with a danger of heavy loss due to fire, and as a result the business activities are concerned. Therefore, as a safety measures against such a probable loss, the business concerns generally take a fire insurance policy. Such a policy may be in respect of loss of stock only, loss of profit only, or a complete package policy which cover loss of all the items in that stock, other assets, profit, expenses, etc. विम्याची तत्वे किंवा विमा ह्या विषयाची ओळख आपण बीकॉम फर्स्ट या वर्गामध्ये आपण करून घेतलेली आहे. विमा म्हणजे जनरली काय म्हणतात, तर विमा म्हणजे एकतर संरक्षण. विम्याचे प्रकार प्रामुख्याने प्रकार हे 3 असतात. एक म्हणजे आयुर्विमा, दुसरा म्हणजे अग्निविमा आणि तिसरा म्हणजे सागरी विमा. आयुर्विम्यामध्ये व्यक्तीला संरक्षण मिळतं. एखादी व्यक्ती, घरातील कुटुंबातील जबाबदार व्यक्ती ज्यावेळी दगावते त्यावेळी आर्थिक नुकसान जे होतं घराचं किंवा जी आर्थिक परिस्थिती डगमगते कुटुंबाची, त्यावर एक प्रकारचं संरक्षण हे आयुर्विम्यामध्ये मिळत असतं. आणि अग्निविमा आणि सागरी विमा यामध्ये अग्निविम्यामध्ये ज्या वस्तू असतात, उत्पादित केलेल्या वस्तू ज्या असतात, त्या वस्तूला समजा जर आग लागली तर त्यामध्ये तो माल जर नष्ट झाला तर त्यापासून जे नुकसान आहे ती नुकसान भरपाई ही विमा कंपनीकडून मिळत असते. आणि सागरी विम्यामध्ये ज्यावेळी वस्तूची वाहतूक ही सागरी मार्गाने करत असताना ज्यावेळी धोके उद्भवतात, समजा वस्तू वाहून गेली किंवा इतर काहीतरी पाणी वगैरे येऊन असं वस्तूचं नुकसान झालं सागरी मार्गाने जात असताना, त्यावेळी त्या वस्तूचं जे नुकसान होतं त्याची सुद्धा भरपाई ही सागरी विम्याच्या अंतर्गत विम्याकडून दिली जाते. अग्निविमा आणि सागरी विमा आणि अग्निविमा आणि सागरी विमा हे 2 आणि अग्निविमा हा 1, ह्या तिन्हीमध्ये फरक काय आहे, तर अग्निविमा आणि सागरी विम्यामध्ये नुकसान भरपाई मिळते आणि आयुर्विम्यामध्ये संरक्षण मिळत असतं. त्याला आपण नुकसान भरपाई असं म्हणत नाही, संरक्षण मिळतं. कुटुंबाचं जे नुकसान म्हणण्यापेक्षा कुटुंबाची जी आर्थिक घडी जी कोलमडलेली आहे ती सुव्यवस्थित आणण्यासाठी विमा कंपनी मदत करते, त्यामुळे त्याला संरक्षण म्हटलेलं आहे. एखादी व्यक्ती दगावली तर एवढं नुकसान झालं असं आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे संरक्षण कवच हे आयुर्विम्यामध्ये असतं. आणि वस्तूचं मूल्यांकन करून आपण ठरवू शकतो की वस्तूची किंमत काय आहे किंवा किती नुकसान झालेलं आहे, त्यामुळे त्याला नुकसान भरपाई तिथं गणलेलं आहे. त्यामुळं अग्निविमा आणि सागरी विमा ह्यामध्ये नुकसान भरपाई आणि आयुर्विम्यामध्ये फक्त संरक्षण हा भाग असतो. इन्शुरन्स क्लेम अकाउंटमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर वस्तूला समजा आग लागली तर त्यापासून किती वस्तूचं नुकसान झालं किंवा थोडक्यात काय, तर त्या वस्तूचं नुकसान भरपाई कशा पद्धतीने मिळते किंवा कशा पद्धतीने काउंट केली जाते किंवा त्याचं व्हॅल्युएशन कसं काढलं जातं हे आपल्याला इन्शुरन्स क्लेम ह्या टॉपिकमध्ये बघायचं आहे. त्यामध्ये दुसरा भाग लॉस ऑफ स्टॉक आणि लॉस ऑफ प्रॉफिट. म्हणजेच काय, वस्तूचं नुकसान जे आगीपासून झालेलं आहे त्यापासून किती माल उद्ध्वस्त झाला किंवा जळाला त्याला आपण असं म्हणूया, आणि लॉस ऑफ स्टॉक असं म्हणूया. आणि लॉस ऑफ प्रॉफिट म्हणजेच काय, ती वस्तू
वस्तूची नुकसान भरपाई झाल्यामुळे त्याचा परिणाम हा प्रॉफिटवर झालेला आहे, त्याचा एक विमा असतो, त्याला आपण काय म्हणतो, लॉस ऑफ प्रॉफिट. ह्यामध्ये दुसरा भाग, इन्शुरन्स ऑफ स्टॉक क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक. There is no record of stock available in the books of accounts at the end of the year. The stock on hand of various items is actually counted, valued and recorded. As such, if the goods are burnt by the fire sometime during the year, the value of the goods in stock on the date of fire cannot be made available from the records, unlike the other asset, the book value of which is available from their accounts. Therefore, the stock on the date of fire is required to be estimated. This estimated is based on the presumption that the percentage of gross profit on sale generally remains constant every year, unless there are some special reasons to disturb this percentage. From the records of the past year or years, the percentage of gross profit on sale is ascertained, and it is presumed that the sale made up to the date of fire included the same percentage of profit. The amount of profit in sale can be arrived at if this amount of profit is deducted from the amount of sales. We get the cost price of goods sold, and when find out the value of stock on the date of fire. ज्यावेळी वस्तूचं नुकसान होतं त्यावेळी कोणत्या पद्धतीचं कॅल्क्युलेशन होतं बघा, तर ओपनिंग स्टॉक ऑफ दॅट इयर, त्याच्यामध्ये ॲड परचेस मेड अप टू द डेट ऑफ फायर इज इक्वल टू टोटल स्टॉक लेस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड अप टू द डेट ऑफ फायर इज इक्वल टू स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. म्हणजे त्या वस्तूचा ओपनिंग स्टॉक ज्यावेळी नुकसान झालं त्यावेळी किती होता, त्याच्यामध्ये नवीन वस्तू खरेदी केली असेल तर त्याला परचेस मेड अप असं म्हणतात. हे दोन ओपनिंग स्टॉकमध्ये परचेस ऍड केल्यानंतर आपल्याला टोटल स्टॉक मिळतो, आणि त्याच्यामधून आपल्याला लेस काय करावं लागतं, तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. ज्या क्लोजिंग स्टॉकमधून आपण सेल्स वजा करतो त्याला म्हणायचं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. म्हणजे तुमच्याकडचं जे क्लोजिंग स्टॉक करत असताना जी रक्कम शिल्लक आहे त्याच्यामधून आपण सेल्स वजा करतो त्यावेळी जी अमाऊंट मिळते त्याला आपण कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणतो. ह्या टोटल स्टॉकमधून कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड वजा करा, आणि वजा केल्यानंतर तुम्हाला शेवटी काय मिळेल बघा, त्या स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. म्हणजे स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर म्हणजे काय, ज्या दिवशी ज्या क्षणाला मालाचं नुकसान आगीमुळे झालेलं आहे त्यावेळी किती माल शिल्लक आहे त्याला म्हणायचं स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. त्यामध्ये काही पॉईंट्स महत्वाच्या गोष्टी कोणकोणत्या आहेत, तर कोणकोणत्या असतात गोष्टी प्रॉब्लेम सोडत असताना, तर पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट, व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक, गुड्स ऑफ इरेग्युलर लाईन और स्लो मुव्हिंग और शॉप सॉइल्ड गुड्स, स्टॉक सॅल्वेज्ड, ॲव्हरेज क्लॉज. ह्याच्यामध्ये स्टॉक सॅल्वेज या गोष्टीचा आपण अर्थ असं बघूया की बाय प्रिपेरिंग ट्रेडिंग अकाउंट अप टू द डेट ऑफ फायर we trace out the value of stock on the date of fire as shown earlier if any stock is salvaged. स्टॉक ऑफ सॅल्वेज्ड ह्याचा अर्थ असा असतो की ज्यावेळी तुम्हाला मालाला आग लागलेली आहे असं ज्या क्षणाला तुम्हाला समजतं त्यावेळी तुम्ही शांत न राहता तो माल वाचवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. माल वाचवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे म्हणजे जर तुमच्या अखत्यारीत असेल तर, जर तुम्हाला ते शक्य असेल तर. म्हणजे तुम्ही काय करू शकता, जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आसपासच्या लोकांच्या मदतीनं त्या मालावर विजेच्या समजा माध्यमातून जर आग लागली असेल तर माती टाकणे, किंवा समजा जर आग लागली असेल विजेच्या माध्यमातून सोडून जर आग लागली असेल तर तात्काळ फायर ब्रिगेडला फोन करणे, अशा गोष्टी त्यामध्ये अपेक्षित असतात. त्याला म्हणायचं स्टॉक सॅल्वेज्ड.
आणि ग्रॉस प्रॉफिट नेमका तुमचा किती आहे, त्याच्यानंतर स्टॉकचं व्हॅल्युएशन करावं लागतं आणि त्याच्यानंतर मग ॲव्हरेज क्लॉज ह्यामध्ये काय येतं बघा, तर क्लेम इज इक्वल टू सम इन्शुअर्ड टोटल स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर इज इक्वल टू लॉस ऑफ स्टॉक. म्हणजे तुम्ही तुमचा माल शिल्लक किती राहिलेला आहे आणि तुम्ही विमा किती उतरवलेला आहे, ह्या दोन्हीचं कॅल्क्युलेशन करून शेवटी तुम्हाला जी रक्कम मिळते त्याला म्हणायचं क्लॉज. त्याच्यानंतर यामध्ये आणखीन एक भाग आहे, तो म्हणजे लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसीचा थोडक्यात अर्थ काय येतो, तर तुमच्याकडे जो माल उपलब्ध आहे तो माल जळाल्यामुळे किंवा त्या मालाचं नुकसान झाल्यामुळे तुमच्या प्रॉफिटवर परिणाम झालेला आहे आणि त्या प्रॉफिटवर होणारा परिणाम किंवा प्रॉफिटवर परिणाम होणे याच्यासाठी जी पॉलिसी घेतली जाते त्याला म्हणायचं लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी. याचा अर्थ असा आहे, ड्यू टू फायर द ऍक्टिव्हिटीज ऑफ द बिझनेस आर पॅरलाइज्ड अँड सेल्स ऑफ द बिझनेस आर अफेक्टेड. ॲज अ रिझल्ट ऑफ reduction in sales, the profit is also reduced. Reduction in sales does not reduce the standing or fixed expenses of the business as they are required to be incurred as before. Therefore, a business concern takes a loss of profit policy which covers the risk against such losses. In that period of indemnity, the period during which the sales are expected to be affected due to fire is stated in the policy. This period is known as indemnity period. If the actual period required to restore the original position of the business is less than the indemnity period stated in the policy, the sales of actual period are considered to ascertain the loss of profit and not the indemnity period. But if the actual period is more than the indemnity period, then the sales of indemnity period only are considered. In short, the period of dislocation of indemnity period which is less is considered. And short sale. In order to ascertain the reduction in sales during the indemnity or dislocation period, it is necessary first to ascertain or estimate the sales that would have been during this period had there been no fire under normal conditions. Therefore, for deciding the expected sales during this period, sales during the corresponding period in the last year are taken as base and they are adjusted if necessary, increased or decreased according to the trend of sales during the current year up to the date of fire. ह्या शॉर्टमध्ये शॉर्ट सेलचा अर्थ असा आहे की थोडक्यात तुमचं जे मालाचं नुकसान झालेलं आहे आणि तुम्हाला जी मिळणारी रक्कम आहे ह्याच्यामध्ये जो कालावधी झालेला असतो त्याला म्हणायचं शॉर्ट सेल. ह्याच्यामध्ये मग काय ह्याचं सूत्र आहे बघा, तर इस्टिमेटेड ऑर एक्सपेक्टेड सेल्स ड्युरिंग द पिरियड लेस ऍक्च्युअल सेल्स ड्युरिंग द पिरियड. आणि त्याच्यानंतरचा भाग कुठला आहे, तर अर्निंग ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेशो. याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करताना ह्याचं कसं करावं, तर नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस इज इक्वल टू सेल्स ऑफ लास्ट ट्रेडिंग इयर इज इक्वल टू 100. आणि इंडिमिनिटी रेशो कसा काढायचा, तर सम इन्शुअर्ड म्हणजे तुम्ही इन्शुरन्स उतरलेली रक्कम डिवायडेड सेल्स फॉर 12 months प्रोसिडिंग द डेट ऑफ फायर, त्या वर्षामध्ये त्याचा सेल्स किती अपेक्षित असतो इज इक्वल टू 100. आणि शेवटी मग क्लेम मध्ये काय येतं, शॉर्ट सेल इज इक्वल टू लोअर ऑफ द अबाउट 2%. अबाउट 2% कुठल्या असतील, तर इंडिमिनिटीच्या आणि ग्रॉस प्रॉफिट रेशोच्या ह्यामधली आपल्याला काय करावं लागते बघा, लोअर पर्सेंटेज, यामधली कमीत कमी रक्कम आपल्याला इथं अपेक्षित असते. आणि त्याच्यानंतर मग इन्क्रीज ऑफ कॉस्ट ऑफ वर्किंग कॅपिटल. यामध्ये सूत्र याचं कसं येतं बघा, तर नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस डिवायडेड नेट प्रॉफिट प्लस ऑल स्टँडिंग चार्जेस इज इक्वल टू इन्क्रीज इन एक्सपेन्सेस. ह्यामध्ये असणारा नेट प्रॉफिट, त्याच्यानंतर इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस
जे नेहमीचे दैनंदिन स्वरूपाचे जे खर्च असतात, जे आपल्याला नेहमी दराने भागावे लागतात, त्याला स्टँडिंग चार्जेस असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर मग वाढणारे खर्च त्याला इन्क्रीज इन एक्सपेन्सेस असं म्हणतात. या सर्वांचं कॅल्क्युलेशन याच्यामध्ये अपेक्षित असतं. थँक्यू.